नमस्कार, मी निरंजन कदम. आपण आता थोडंसं मेन्सचं प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी याच्यावर थोडंसं बोलणार आहोत. तर बघा आता साधारणतः 4 महिने दरवर्षी मिळतात. म्हणजे पूर्व आणि मुख्यच्या दरम्यान. अ, तर असं समजूयात आपण, की यावर्षी सुद्धा किमान 4 महिने मिळतील आपल्याला. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं, की आता फार कमी वेळ मिळेल का किंवा काय? तर मला वैयक्तिक तर असं वाटतं, की असं काही होणार नाही. कारण आयोगाची एक प्रक्रिया आहे आणि म्हणजे पूर्व परीक्षेनंतर जी पहिली आन्सर की, त्याच्यानंतर ऑब्जेक्शन्स, मग फायनल आन्सर की, फायनल आन्सर की नंतर रिझल्ट असं सगळं असल्यामुळे मेन्सला व्हायला हा एक साधारण 3 महिन्याची तर प्रक्रियाच आहे म्हणजे. फायनल आन्सर की साधारण 2 सव्वा 2 महिने तरी येत नाही प्री झाल्यावर. मग त्याच्यानंतर पुन्हा 8-10 दिवस रिझल्ट लागायला लागतात. रिझल्ट नंतर सुद्धा मेन्सचा फॉर्म भरायचा असतो. तर त्यालाही एक थोडासा स्पेसिफिक वेळ दिला जातो. हे सगळं जर कन्सिडर केलं तर 3 सव्वा 3.5 महिन्यांची प्रक्रियाच आहे प्रॉपरली. त्यामुळे एक 4 महिने मिळतील. तर आपण असं कन्सिडर करायला हरकत नाही आणि त्यानुसार अभ्यासाचं नियोजन करावं. तर अ, आज साधारण आता एक उद्या वगैरे किंवा परवा आन्सर की येईल आणि मग तुम्हाला एक अंदाज काढायला बरं पडेल. तर त्या आन्सर की आणि त्याच्या गोष्टी आज सकाळी त्या आन्सर कीची गोष्ट याच्यामध्ये शेअर केलंच आहे. तुम्ही वाचलं असेल. त्याच्यावरून फार मनावर घ्यायची गरज नाही. म्हणजे उगाच माझा स्कोर इतका आहे, मग आता आत की बाहेर 10 जणांना विचारणे, त्याच्यावर चर्चा करणे, फार नुकसान होऊ शकतं त्यातून आपलं. तर बेटर वे तुम्ही जर राज्यसेवा करणार असाल आणि करत आहात, तर मग तुम्ही मेन्सचा अभ्यास सुरू केला पाहिजे. जितकं लवकर शक्य होईल तितकं. म्हणजे आज ऑलरेडी 2-3 दिवस गेलेत. मग आता पुढचे 2-3 दिवस अ, तुम्ही काय जे तुमच्याकडे साहित्य नसेल, असेल, त्याचा आढावा घेणे वगैरे या गोष्टींमध्ये घाला. तो तुमच्या पूर्वतयारीचा भाग आहे आणि मॅक्स म्हणजे शेवटचा अभ्यास करण्याचा शेवटचा दिवस सुरू करण्याचा शेवटचा दिवस म्हणून 1 तारीख पुढची म्हणजे 1 एप्रिल या दिवशीपासून तुम्ही सुरुवात करायला म्हणजे आवश्यक आहे असं समजा. दुसरा राहिला प्रश्न, की कंबाईनचं कसं? म्हणजे कंबाईन प्रिलिम्स 11 एप्रिलला आहे आणि काही जण त्याला सीरियसली पेपर पण द्यायचे आहेत. बघा त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण 11 एप्रिलला परीक्षा आहे. त्यात विषय जे आहेत ते पूर्व परीक्षेला जे होते राज्यसेवेला, तेच मोस्टली तिथे आहेत. फक्त महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल हे थोडंसं वेगळं आहे. करंट अफेअर्स थोडंसं यावर्षीचं वेगळं असेल एवढंच. तर त्यातलं एक सॉर्टिंग करा, की आपण काय करणार आहोत, काय नाही करणार आहोत. आणि समजा असं आपण कन्सिडर केलं, की 1 तारखेपासून तुम्ही अभ्यास चालू केला किंवा उद्यापासून, परवापासून, जेव्हापासून करताय तेव्हापासून केला अ, राज्यसेवा मुख्यचा. मग राज्यसेवा मुख्यमध्ये पेपर 1, 2, 3, 4 4 पेपर आहेत. त्यात जर कोणाचं असं झालं, की राज्यसेवा पूर्वला आपण महाराष्ट्राचा भूगोल इतिहास वाचलं नव्हतं. पण कंबाईनसाठी वाचावं लागणार आहे. जो की मुख्य परीक्षेचा पेपर 1 चा सिलेबस पोर्शन आहे. मग अभ्यासात तुमचा जी-एस पेपर 1 पासून सुरू करा. जी-एस पेपर 1 मधला महाराष्ट्र जिओग्राफी सेक्शन, महाराष्ट्र हिस्ट्री सेक्शन म्हणजे जवळ-जवळ 30 दोन्ही 60 प्रश्नांचा सेक्शन आहे तो. तर तो कंप्लीट करा 4 दिवस, 5 दिवस देऊन. सो ते एक असं तुम्ही त्याला प्लॅन करू शकता. आणि जो राहिलेला घटक आहे म्हणजे तुमचं बुद्धिमत्ता, करंट याला 1-2 तास वगैरे दिवसाकाठी काढू शकता तुम्ही बाजूला. त्यामुळे उगाच मी जर कंबाईनचा परीक्षेचा अभ्यास केला 10-12 दिवस, 15 दिवस तर माझं नुकसान होईल राज्यसेवेत किंवा उलट म्हणजे अ, अ, राज्यसेवेचाच करत बसलो तर कंबाईन माझी उडेल. यात काही तथ्य नाही आहे. हा फक्त प्लॅनिंग तुम्ही कसं करता आणि ते एक्झिक्युशन कसं करता याचं मुद्दा आहे. आणि तुमच्या एफर्ट्सवर तुमचा विश्वास पाहिजे. तर प्रत्येक वेळी येणारच आहे आता ते. तर हा एक मुद्दा सॉर्ट झाला इथे. आता थोडंसं प्रॉपर प्लॅनिंग राज्यसेवेचं बघा, की जर आपल्याकडे 4 महिने आहेत असं आपण कन्सिडर करूयात किंवा अ, मान्य करूयात, की बाबा अजूनही कमी वेळ मिळाला, 3.5च महिने मिळाले वगैरे. तरी एक अंदाजे आपण असं धरून चालू, की 21 मार्चला पूर्व झालेली आहे. तर मग मुख्य साधारण जुलैमध्ये आणि ते शेवटच्या आठवड्यामध्ये 4 महिने जर पकडले तर किंवा मग 15 जुलै च्या आसपास किंवा फार-फार तर म्हणजे थोडंसं प्रॉपर वेळ मिळाला,
तर मग आपल्याला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात किंवा 15 ऑगस्टच्या आसपास असं काहीही होऊ शकतं. तर आपण एक अभ्यास करताना 3 महिने म्हणजे साधारण 100 दिवस 90च्या ऐवजी 100 दिवस असं धरूयात. 100 दिवस आपल्याकडे आहेत असं कन्सिडर करून अभ्यासाचं प्लॅनिंग करावं. त्यात पूर्ण सिलॅबसचा जो काही आवाका आहे, तो कंप्लीट करून वाचून, नोट्स काढून कंप्लीट करण्याची प्रक्रिया 50 दिवसात आटपून घ्यावी. 50 दिवसात पहिल्या. ती कशी आटवायची आता आपण बघूयात. तर जी-एस 1, 2, 3, 4 हे आपले जी-एसचे 4 विषय. लँग्वेजचे 2 पेपर म्हणजे पेपर ऑब्जेक्टिव्ह आणि पेपर डिस्क्रिप्टिव्हचा. तर त्यातल्या ऑब्जेक्टिव्ह पेपरचा अभ्यास हा रोजच करावा. म्हणजे पहिले 50 दिवस जे आपण म्हणतोय त्याच्यामध्ये रोज 2 तास ऑब्जेक्टिव्ह मराठी, इंग्लिशसाठी राखीव असावेत आणि आठवड्याला 5 ते 6 तास डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास असावा. आठवड्याला 1 दिवस तुम्ही त्यासाठी देऊ शकता आणि त्या दिवशी मग ते तुम्ही लिखाण काम करणे, चेक करून घेण्यासाठीची प्रक्रिया किंवा कुठून तरी चेक करून घेणे आणि त्याच्यावरचा फीडबॅक मिळवून त्यानुसार पुढे इम्प्रूव्हमेंट करणे. हे काम डिस्क्रिप्टिव्हसाठी कंटिन्यू करा. म्हणजे त्याच्यात कॉम्प्रोमाईज करू नका. दोन्ही पेपर लँग्वेजचे. ऑब्जेक्टिव्हचा स्कोअर खूप चांगला पाहिजे असतो. खूपच चांगला पाहिजे असतो. माझा वैयक्तिक म्हणजे एवढा चांगला नव्हता. मग पण त्याचे फटके मग बसतात आपल्याला. तर हे एक की ऑब्जेक्टिव्हचा रोज अभ्यास थ्रूआउट मेन्स रोज अभ्यास करा ऑब्जेक्टिव्ह मराठी, इंग्लिशचा. डिस्क्रिप्टिव्ह आठवड्याला 1 दिवस 6 तास तरी म्हणजे 5 ते 6 तास. म्हणजे त्यात करायचं काय की 3 तासाचा पेपर असतो तर 3 तास लिहून काढा आणि 1-2 तास तर फीडबॅक आणि सगळ्या गोष्टी, थोडंसं काही कोट्स वगैरे जमा करणे वगैरे या गोष्टीसाठी द्या द्या तुम्ही. किंवा न्यूजपेपरमधले आर्टिकल्स वाचणे, रविवारचा न्यूजपेपर स्पेशली. बाकीचे न्यूजपेपर वगैरे आपल्याला मेन्सला काही कामाचे नसतात. त्यामुळे न्यूजपेपर वाचण्यात वेळ घालवू नका. त्याच्याऐवजी मेन्सचा चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा याच्यावर आपण एखाद वेळी नंतर बोलूयात. मोस्टली मॅगझीनमधून करायचा असतो. त्याच्यावर डिटेलमध्ये नंतर बोलल्या जाईल. तर हे झालं लँग्वेजचं. आता जी-एस. आता जी-एस पेपर 1, 2, 3, 4 4 पेपर त्याच्यामध्ये सबसेक्शन्स पाहिले तर साधारण 8 होतात. काही जी-एस-1 सारख्यामध्ये याच्यात 3-3 आहेत असं. प्रत्येक ह्याच्यात 2 आहेत साधारण. दुसरं महत्त्वाची गोष्ट, की पर पेपर पॉइंट्स जर बघितल्या म्हणजे सिलॅबस पॉइंट्स तर साधारण 20-22 फार तर 23 पॉइंट आहेत प्रत्येक पेपरमध्ये. सिलॅबसमधले पॉइंट म्हणतोय मी म्हणजे समजा पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर असं. समजा एच-आर, एच-आर-डी आहे, तर त्यातला पहिला चॅप्टर, पहिला दुसरा नंबर कदाचित मागे-पुढे होऊ शकेल, पण समजा शिक्षण आहे, त्यानंतर व्यावसायिक शिक्षण आहे, आरोग्य आहे, ग्रामीण विकास आहे, हे चॅप्टरची नावं झाली. तर असे पॉइंट्स जर पाहिले, तर एक साधारण 20-22 आहेत पर सब्जेक्ट. जर आपण असं नियोजन केलं, की रोज 2 चॅप्टर झाले पाहिजे सिलॅबस पॉइंटचे. तर 10 ते 12 दिवसात आपला एक पेपर अभ्यासून संपतो. आता हे 2 पॉइंट्स नेमके कसे करायचे किंवा 2 चॅप्टर नेमके अभ्यासायचे कसे? तर बघा आपण साधारण 10 तास अभ्यास दिवसाला करत असतो. म्हणजे फुल टाईम करणारे. आता पार्ट टाईम करणाऱ्यांसाठी कसं करायचं ते मेन्सचं पुन्हा एकदा वेळी प्रॉपरली बोलता येईल. आता आपण हे याचं बघूयात की मेन्सचं फुल टाईमचं. 10 तास अभ्यास जर आपण करत असू, 2 तास ऑब्जेक्टिव्ह मराठी, इंग्लिशसाठी देणार आहोत. 8 तास उरतात. त्यामध्ये तुम्ही 4-4 तासांचे जर 2 स्लॉट केले आणि 2 स्लॉटमध्ये 4-4 तासांच्या ह्याच्यात पूर्ण एक चॅप्टर कंप्लीट करायचा असतो आपल्याला. काही चॅप्टर हे मोठे असतात. म्हणजे समजा शिक्षण हा एच-आर, एच-आर-डी मधला चॅप्टर आहे. खूपच मोठा आहे. तर कदाचित त्यालाच 8 तास लागतील आणि काही चॅप्टर हे कदाचित 2-3 तासातच होतील. तर असं मागे-पुढे होऊ शकते. पण साधारण तुमच्याकडे 8 तास आहेत आणि 2 चॅप्टर करायचे आहेत आणि चॅप्टरचं मग तुम्ही डिस्ट्रिब्युशन तसं करा. म्हणजे एक मोठा चॅप्टर, एक छोटा चॅप्टर रोज आणि तुमच्यात जी तुम्ही शीट बनवाल आता एक प्लॅनिंगसाठीची, त्यावर ते मेन्शन करा, की आज हा चॅप्टर आणि हा चॅप्टर असं कॉम्बिनेशन आज संपवायचं वगैरे. यातही तुम्हाला व्हेरियन्स पाहिजे असेल. काही जणांचं असं होतं, की दिवसभर एकच सब्जेक्ट मी नाही वाचू शकत. तर तुम्ही असं करू शकता, की एक चॅप्टर एका विषयातला आणि दुसरा चॅप्टर दुसऱ्या विषयातला असं करू शकता.
पण गरजेचं असेल तरच म्हणजे तुमचा कम्फर्ट असेल तसा तर. अदरवाईज शक्यतो एक पेपर संपवणे असं अभ्यास करावा. याचा फायदा काय असतो, की तेवढं सिलेबस कंप्लीट कव्हर झालेला असतो आणि काहीतरी हाताशी असतं आपल्या. उगाच अर्धवट नको म्हणजे धड हे नाही, धड ते नाही अशा अ, फंदात नको पडायला आपण. तर लक्षात आलं असेल थोडं खूप किचकट आहे जे मी बोलतोय, पण थोडं प्रयत्न करा समजून घ्यायचा काय बोलतोय ते. 4 तासाचा मध्ये एक चॅप्टर संपवायचा कसा ते बघू. साधारण प्रत्येक विषयाच्या म्हणजे प्रत्येक पेपरच्या प्रत्येक विषयाला आपण 1 किंवा 2 रेफरन्स आहेत. शक्यतो 2 रेफरन्सेस आहेत. आता रेफरन्स कोणते वापरायचे आणि काय हे पुन्हा बुक लिस्ट वगैरे चॅनलवर आहे. तरीसुद्धा एक मेन्सची प्रॉपर बुक लिस्ट आपण शेअर करू पुन्हा एकदा आणि तुम्ही ते केली असेल. तुम्ही स्वतःसाठी म्हणून एक बुक लिस्ट तयार केलीच असेल, प्रिपेअर केली नसेल तर करा. त्यात काही शंका असतील तर कोणाला तरी विचारा आणि एकदा ठरवून घ्या पुस्तक. म्हणजे आता हे पुढच्या 7-8 दिवसात हे काम झालं पाहिजे. एकदा पुस्तकांची यादी ठरल्यानंतर बिलकुल बदल करू नका. बिलकुल. ते गरजेचं आहे. तुमचे रिसोर्सेस डिफाईन्ड असले पाहिजेत आणि त्याच्यावर तुमचा प्रचंड विश्वास पाहिजे. त्याच्यानंतर एफर्ट्स खूप प्रॉपर वेने घ्या. एफर्ट्स घेतलेल्या म्हणजे घेतलेल्या एफर्ट्सवर तुम्ही खूप विश्वास ठेवा. हे खूप गरजेच्या गोष्टी आहेत. सो पुन्हा एकदा बघूयात ते, की 4 तासात कसं संपवायचं. समजा आपण एखादा टॉपिक करतोय. एक उदाहरणार्थ म्हणून भूगोल आहे. तर भूगोलामधला अ, भौतिक भूगोल आपलं प्राकृतिक भूगोल आहे. तर प्राकृतिक भूगोल आपण समजा सौदी सरांच्या पुस्तकातून वाचणार असू. पहिला चॅप्टरचा आहे त्यांच्या कृषी आणि कृषी भूगोल जो पुस्तक आहे त्याच्यातला. तर तो प्राकृतिक भूगोल हा तुम्ही सौदी सरांच्या पुस्तकातून वाचणार आहात. समजा वाचला. त्याला एक साधारण तासभर तरी लागेल. त्याच्यानंतर तेच स्टेट बोर्डमध्ये पण दिलेलं आहे. तर ते पण वाचणं गरजेचं असतं. तर लगेच म्हणजे एक पुस्तक झाल्यानंतर लगेच तोच चॅप्टर दुसऱ्या पुस्तकातून वाचून काढला पाहिजे. हे एक. त्याच्याही आधी म्हणजे पुस्तकातून वाचण्याआधी त्यावरचे प्रश्न बघावेत. म्हणजे मेन्सला आलेले प्रश्न. राज्यसेवा मेन्सलाच. बाकीच्या परीक्षांच्या नंतर. तर स्टेज 1 तुम्ही पर्टिक्युलर टॉपिकवरचे प्रश्न वाचून काढावेत. ते प्रश्न शक्यतो आता त्याच्यात डिपेंड करेल तुमचं वेगळं असू शकतं. शक्यतो विश्लेषणाच्या पुस्तकातून वाचावे. जे मार्केटला अवेलेबल आहेत. त्यामध्ये प्रवीण चोरमले सरांचा आहे, ज्ञानदीपचा आहे. अ, अजून पण वेगवेगळ्या प्रकाशनाचे आहेत. पृथ्वीचा आहे वगैरे बऱ्याच जणांचे आहेत. जे तुम्हाला जास्त चांगलं वाटेल आणि थोडीशी एक्स्ट्रा माहिती देणारं पुस्तक निवडावं माझं असं एक सजेशन राहील. आता एच-आर-एच-आर-डीला तर आय-पी सिंग सरांचं पुस्तक युजुअली आपण वापरतो. त्यातच प्रश्नांचं विश्लेषण पण दिलेलं आहे. बेटर वे तेच वापरावं. बाकीच्या पेपरला तुम्ही ठरवावं म्हणजे जे चांगलं वाटेल ते. जास्त माहिती देणारं पुस्तक असेल तर खूप चांगलं. तर विश्लेषणाच्या पुस्तकातून प्रश्न वाचा. त्याच्या खालचं एक्सप्लेनेशनमधला डेटा वाचा. जो महत्त्वाचा वाटतो त्याला अंडरलाईन करून किंवा हायलाइट करून ठेवा. या गोष्टीला एक साधारण तासभर लागेल. त्याच्यानंतर बुक 1, रेफरन्स बुक 1 जे कोणतं असेल ते आणि असेल तर रेफरन्स बुक 2. कदाचित एखाद्या विषयाला तिसरं पुस्तक पण असू शकतं. तर ही अशी स्टेज 1, स्टेज 2 आणि स्टेज 3 ही प्रक्रिया तुमची संपेल त्या चॅप्टरपुरती. तर ढोबळमानाने या गोष्टीला 3-3.5 तास लागतील, 3 तास लागतील असं आपण पकडू. एखादं चॅप्टर मोठा असेल तर कदाचित जास्त वेळ लागू शकतो. आता स्टेज 4 असेल आणि ती असेल नोट्स मेकिंगची. फॅक्ट्स बाजूला काढण्याची. नोट्स म्हणजे मोठ्या-मोठ्या पेज-पेजभरच्या नोट्स नाही. फक्त त्यातलं फॅक्चुअल डेटा बाजूला काढायचा. असा फॅक्चुअल डेटा जो परीक्षेला विचारण्याची खूप जास्त शक्यता आहे आणि तो तुम्ही विसरू शकता. अशा 2 गोष्टी म्हणजे जो तुम्ही विसरू शकता आणि जो परीक्षेला विचारला जाऊ शकतो. अशा फॅक्ट्स तुम्ही बाजूला काढा. त्याला बेटर वे नोटबुक किंवा तुम्ही जर ते फोल्डिंग पेजेस वगैरे जे काही वापरत असाल ते, त्याच्यामध्ये कंपाइल्ड डेटा तुमचा असावा. तर असं पर पेपरची 1 नोटबुक अशी 4 नोटबुक तुमच्याकडे असतील.
आता याच्यातही इतिहासासारखा विषय आहे, तर त्याच्या नोट्स काढणं खूपच मोठं दिव्य होऊ शकतं का आणि त्याच्यात फॅक्ट म्हणजे सगळं फॅक्टच असतात इतिहासामध्ये. त्यामुळे इतिहासासारखा विषय तुम्ही स्किप करू शकता नोट्स काढण्याच्या ह्याच्यातून. बाकी अल्मोस्ट सगळ्या विषयाला नोट्स काढावेच लागतात आणि काढलेले चांगले असतात. तुम्हाला खूप फायदा होईल त्याचा. तर ही गोष्ट 4 तासामध्ये हे संपवणं चॅलेंजिंग आहे. 4 तास फार-फार तर एखाद वेळी 5 तास वगैरे देता येतील, द्यावे लागतील. पण इट इज चॅलेंजिंग. सोपं नाहीये. म्हणजे मधल्या काळात तुम्हाला अ, ह्या 4 तासात प्रोफेशनली तुम्हाला काम करावं लागेल. मोबाईल वगैरे बघता येणार नाही. मग बरोबर जमेल. आपण काय करतो, की 4 तासात कसं होईल? अ, तर न होण्याची कारणं आहेत, की आपण मग दिसलंय कोणी तर बोल त्याला, न्यूजपेपरच बघ, मोबाईल बघ, अशा बऱ्याचशा टाईमपास आपल्याकडून होण्याची शक्यता असते. हे टाळलं, की आपोआप होतं आणि मेन्सलाही टाळावं लागतं. तर असे 2 स्लॉट दिवसाला करा. 2 चॅप्टर संपवा या पद्धतीनं. असं जर केलत तुम्ही, तर 10-12 दिवसामध्ये तुमचा एक पेपर क्लिअर होतो. समजा 12 दिवस, 13 दिवस, एखाद्या पेपरला कदाचित 15 दिवस लागतील. ऑन एन एव्हरेज 12 दिवस जर धरलं, तर साधारण एक 48 दिवसांमध्ये आपलं संपायला पाहिजे म्हणजे अ, पूर्ण 4ही पेपरचा सिलेबस. म्हणजे आपण एक 50 दिवसाचं जे टार्गेट धरतोय, त्याच्यामध्ये पूर्ण 4ही पेपर कंप्लीट वाचून होतील. आपल्याकडे नोटबुक तयार होतील. म्हणजे काय-काय आपण अचीव्ह करतोय, कंप्लीट वाचन होईल इन डिटेल कारण प्रश्न वाचतोय, एक्सप्लेनेशन वाचतोय, बुक 1 वाचतोय, बुक 2 वाचतोय आणि नोट्स पण काढतोय. इतकं डिटेलमध्ये वाचणं होईल आणि खरंच होतं हे. माझा तर अनुभव आहेच. माझ्यापेक्षाही जास्त चांगला अनुभव माझे मित्र अविचल महाडिक सर, ज्यांना उपशिक्षणाधिकारी पोस्ट मिळाली, त्यांचा हा अनुभव आहे. अ, त्यांचा स्पेशली पेपर 3 जे एच-आर-डी त्याच्यामध्ये त्यांना 108 मार्क आलेले आहेत 150 पैकी. पेपर 2ला पण मला वाटतं 103 वगैरे मार्क आहेत त्यांना जी-एसचे. ह्या पद्धतीने अभ्यास करून. तर गोष्ट अशी आहे की हे अनुभवातून आलेलं आहे. यावर तुम्ही नक्की विश्वास ठेवा. आणि ह्या प्रक्रियेमध्ये एम-पी-एस-सीच्या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला कुणावर ना कुणावर, कशावर ना कशावर विश्वास हा ठेवावाच लागेल. नाहीतर मग तुम्ही भरकटाल. म्हणजे ह्याला विचार, त्याला विचार, 10 जणांना विचारत बसाल. विचारा, नक्की विचारा. पण एक एक तुम्हाला काहीतरी पकडावं लागेल आणि त्याच्यावर विश्वास ठेवून काम करावं लागेल. मग ते तुम्ही काय निवडायचं ते तुमचा प्रश्न. सो 50 दिवसामध्ये साधारण या पद्धतीने कव्हर केलं तर तुमचा सिलेबस नक्की कव्हर होईल. तुमच्याकडे 4 नोटबुक तयार राहतील, ज्या तुम्हाला रिव्हिजनसाठी वापरायच्या. आत्ता पुढचं रिव्हिजनचं प्लॅनिंग कसं करायचं? तर साधारण 50 दिवस पुन्हा असतील आपल्याकडे. तर कदाचित मागे-पुढे 8-10 दिवस आपण सोडून देऊ. कशासाठी सोडून देऊ? की काही आजारपण असतात, काही कुठे मागे-पुढे आपण इकडे-तिकडे जाणं-येणं, काहीही असू शकतं. अनकंट्रोलेबल थिंग्स. कंट्रोल द कंट्रोलेबल हा आपण मंत्र नेहमी सांगत असतो. त्यातल्या अनकंट्रोलेबल गोष्टींवर आपलं कंट्रोल नसतं. तर त्या गोष्टी आपण कन्सिडर करू 10 दिवस सोडून देऊ. तर साधारण 40 दिवस आपल्याकडे राहतील. त्याच्यामध्ये रिव्हिजनचं प्लॅन. तर अ, प्रत्येक नोटबुक तुमच्याकडून रिवाईज होणं गरजेचं आहे. तर आता ठीक आहे ते 10 दिवस मधले कसे वापरायचे, 20 दिवस, 15 दिवस कसे वापरायचे, हा प्रश्न वेगळा असू शकतो. मी आता डायरेक्ट शेवटच्या महिन्याचं सांगतो तुम्हाला. शेवटचा महिना म्हणजे आपली परीक्षा ज्या दिवशी असेल तिथून आधी 30 दिवस. तर त्या 30 दिवसात रोज साधारण 6 ते 8 तास तुमची रिव्हिजन असावी. ती रिव्हिजन ह्या ज्या तुमच्या 4 नोटबुक बनल्यात, त्या नोटबुकची रिव्हिजन असली पाहिजे. बरं ह्या ज्या नोटबुक तुम्ही बनवणार आहात, त्या नोटबुक प्रत्येक विषय म्हणजे समजा पॉलिटीची नोटबुक आहे, एच-आर-डी ची नोटबुक आहे. ही अख्खी नोटबुक मॅक्स 2 तासात वाचून झाली पाहिजे. मॅक्स 2 तासात. तेवढीच नोटबुक बनली पाहिजे बरं का. नाहीतर मोठ्या-मोठ्या, जाड्या-जाड्या नोटबुक बनवण्यात अर्थ नसतो. ह्या मायक्रो नोट्स आहेत आणि मायक्रो नोट्सपेक्षाही त्याला फॅक्ट बुक असं नाव जास्त महत्त्वाचं वाटेल. तर त्या खूप कमी पेजेसमध्ये साधारण 150-200 पेजेसमध्ये ते आटपलं पाहिजे. त्यातही आपण आपल्या हाताने लिहीत असल्यामुळे मोकळं-मोकळं लिहिणं असतं. तर 2 तासात वाचन होतंच. म्हणजे व्हायलाच पाहिजे. अशा प्रकारे.
अ, तर ह्यांचं रोज समजा 2 तास पेपर 1, 2 तास पेपर 2, 3, 4 असं 8 तासामध्ये मॅक्स 8 तास म्हणजे 6 तासात वगैरे व्हायला पाहिजे खरं तर. मॅक्स 8 तासामध्ये तुमच्या चारही पेपरच्या नोटबुक वाचणं होतील. आता याच्यातलं आपण हिस्ट्री वगैरे बाजूला काढून स्किप केलेलं असतं. कारण त्याच्यात प्रोडक्टिव्हिटी पण कमी असते. त्यामुळे त्याची रिव्हिजन एक तुम्ही जे मधले आपण 10-10 दिवस बाजूला काढायला सांगितलंय. त्याच्यामध्ये हिस्ट्री किंवा मग असे कुठेतरी रँडम टॉपिक्स आहेत. तर ते जे त्याला म्हणतो की आपण आता रिमोट सेन्सिंग सारखा चॅप्टर आहे. तर मग त्याची अशी नोट्स वगैरे काढणं खूप जिकिरीचं असतं. तर त्याची रिव्हिजन वगैरे त्या काळामध्ये तुम्ही करू शकता. अ, आलंय लक्षात की शेवटचे 30 दिवस रोज ती नोटबुक. एक नोटबुक वाचणं म्हणजे अख्खा पेपर वाचणं असतो 2 तासात. ती नोटबुक जर तुम्ही रोज वाचली, तर तुमच्या लक्षात येईल त्या पद्धतीने गेल्यास साधारण 25 ते 30 रिव्हिजन तुमच्या त्या पेपरवर होतील. रोज वाचलं तर. 30 दिवसातही आपण 30ला 30 दिवस आपण नाही पकडले तरीसुद्धा मिनिमम 20 रिव्हिजन तर तुमच्या नक्की होतील. आणि तेच सूत्र असतं 100 प्लस वगैरे किमान 2 पेपर तरी नेण्याचं. याच्यापेक्षा वेगळंही काही असू शकतं. तुम्हाला बाकीचे टॉपर्स त्यासाठी नक्की चांगलं गाईड करू शकतातच. ही एक मला जे वाटते तशी पद्धत मी सांगतोय एवढंच. तर अजून बऱ्याचशा गोष्टी असू शकतात. काही तुम्हाला डाउट्स पण असू शकतात. तर आपण त्यावर वेळोवेळी बोलूच. अ, उमेद एम-पी-एस-सी या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आम्ही अ, आम्हाला जसं वाटतंय जे शक्य होतंय ते आम्ही गाईड करतो आहोत. सोबतच काही पेड इनिशिएटिव्ह आम्ही आधी पण चालू केले होते आणि आता मेन्सच्या काळातही असतील. ते म्हणजे मेंटरशिपचा प्रोग्राम एक असेल आणि डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेजसाठी काहीतरी प्रोग्राम आम्ही ठेवू. आता इश्यू असा आहे की प्रत्येकाला पर्सनली गाईड करणं शक्य होणार नसतं कोणालाच. त्यामुळं मग ते पेड कोर्सेसचं एक ठेवलंय की कुणाला जर पर्सनल गाईडन्स हवा असेल, की बाबा हे इथं-इथं अडचण येते, मग मला त्या वेळी विचारायचं असतं. तर त्यासाठी म्हणून तो डोअर आपण ठेवलाय. आणि राहिला जो उमेदचा मूळ उद्देश आहे, की बाबा जे ज्यांना आपल्याला इथं पुण्यासारख्या ठिकाणी किंवा कुठल्या मोठ्या ठिकाणी पोहोचता येणार नाहीये. त्यांना या फ्री प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गाईड करता येईल. ते आपण या अ, माध्यमातून म्हणजे व्हिडिओ, ऑडिओ क्लिप असो, लेख असो किंवा तुम्ही कमेंट्समध्ये काही प्रश्न विचारले तिथल्या तिथे उत्तर देणं. तर हे काम आम्ही करतोच आहोत. तुम्ही त्याला रिकॉग्नाइजही करत आहात. सो करूयात. जितकं चांगलं होतंय तितकं चांगलं आपण करण्याचा प्रयत्न तुमच्या बाजूने आणि आमच्या बाजूने सुद्धा नक्की करू. धन्यवाद.